नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या घरी आपोआप उगवलेल्या औदुंबराच्या झाडाबद्दल सांगणार आहे आणि दाखवतसुद्धा आहे. काय झालं ते सांगते. खरं तर ते झाड टेरेसवर उगवलं होतं आणि चांगलं छान मोठं झालं होतं. त्यावेळेस ते आमच्या दृष्टीस आलं. काय झालं, एके दिवशी मी काहीतरी वाळवायला टेरेसवर गेली. नेहमी तर मी खाली अंगणात वाळवत असते, पण आजकाल बिबट्या आणि कुत्र्यांच्या भीतीने मी टेरेसवर गेली त्या दिवशी आणि सर्व माझंच काम झालं. आणि मग येताना बघते तर काय, एका कुंडीत झाड उगवलेलं, ज्याला आम्ही कधी पाणीसुद्धा टाकलं नाही, कोणतं रोप लावलं नाही आणि काहीच नव्हतं केलं. तरीसुद्धा बाकी सर्व कुंड्यातले झाडं वाळलेले आणि फक्त एकच झाड छान उगवलेलं होतं. खरं तर हातभर लांब असं एवढं छोटंसं रोपटं बनलं होतं औदुंबराचं. आणि बघितलं तर म्हटलं, हे तर कसं काय झालं, आपण तर कधी लावलं नाही आणि पाणीसुद्धा टाकलं नाही, तरी पण छान हिरवं झाड होतं. मग त्या झाडाला मी खाली घेऊन आले. खाली आणल्यावर पूजा वगैरे केली आणि परत माझ्या किचनच्या गॅलरीमध्ये त्याला ठेवून दिलं, जेणेकरून मी त्याला दररोज पाणी टाकू शकली पाहिजे. खाली आणल्यावर मी त्याला दररोज पाणी वगैरे टाकायची आणि मनात विचार पण होता, म्हणजे हे जे काही घडलं ते एखादा शुभ संकेत आहे की काही सायंटिफिक रिझन्स आहे काय माहिती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं म्हणतात ना की औदुंबराचं झाड घरात नको किंवा घराच्या आसपास नको, का ते माहिती नाही, पण मी असं ऐकलं. तर मी विचार करत होती, या झाडाला स्वतःहून तर उगवलं, तर मी या झाडाला स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा केंद्रात देऊ की घरीच राहू देऊ. तर या गोष्टीने मी सध्या विचारात आहे काय करायला पाहिजे, तर ते तुम्ही प्लीज कमेंटमध्ये सांगाल. आणि हे बघा, इथे हे झाड ना मी खाली आणल्यावर याचे पानं थोडे गळून गेले आणि मी तरी त्याला पाणी टाकत राहिले, जास्त नाही पण त्याला हवं तितकं पाणी टाकायची. आणि आता इथे ते जुने पानं तर गळून गेले आणि हे बघा, छोटे छोटे नवीन अंकुर येत आहे आणि छोटे छोटे पानं पण येत आहेत. तर आणि मी याची पूजा वगैरे करत असते, पण पुढे काय करू हे मला सध्या समजत नाही आहे. जर तुमच्या कोणासोबत असं कधी घडलं असेल किंवा तुमचं याबद्दल काय मत आहे आणि मी काय करायला पाहिजे, ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगाल का? धन्यवाद.